Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पांसारखा एक नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणलाय, जो 5 वर्षापूर्वी देखील आणलेला. या जिल्ह्यामध्ये जेवढे पुढारी पवार साहेबांना सोडून गेले ना, त्या सगळ्यांनी 5 वर्षापूर्वी बजरंग बाप्पा किती चांगले हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जेवढे म्हणून आमदार आहेत, जे शरद पवार साहेबांना सोडून गेले, त्या सगळ्यांनी बजरंग बाप्पांचं 5 वर्षापूर्वी कौतुक केलेलं आहे. रेकॉर्ड काढून बघा. आणि म्हणून आज पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीत 5 लाखापेक्षा जास्त मतं मिळवणाऱ्या बजरंग बाप्पांना पवार साहेबांनी या मतदारसंघात उभा केलेला आहे. हे सगळे मगापासून जे पैसे राहिले वगैरे प्रश्न आपण ऐकतोय, ती तर शेतकऱ्यांची लूट आहेच. कुणी सहन करणार नाही. मला आश्चर्य आहे की तुम्ही कसं हे सहन करताय. पण पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये विकासाचा नवं पर्व आणण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जाहीरनामा मी काढलाय, तसाच काँग्रेसने काढलाय. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं तर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात चूल पेटणार नाही अशी शंका ठेवायची नाही. म्हणून त्या गरीब घरातल्या महिलेला 1 लाख रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करणार आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. गॅसचं सिलेंडर 1100 रुपयावर यांनी पोहोचवलं. आमचं सरकार आल्यावर या देशामध्ये 500 रुपये गॅसला सिलेंडरला लागतील. वरचे सगळे पैसे केंद्र सरकार भरेल, त्यांना सबसिडी देईल. ही देखील भूमिका घेतलेली. डिग्री डिप्लोमाची पोरं पास झाल्यावर त्यांना स्टायपंड म्हणून 8,500 रुपये महिन्याला, वर्षाला 1 लाख रुपये देऊ. कारण बापाला मुलाची नोकरी हुडकायला एवढी मुलाला पैसे द्यावे लागतात प्रवास करण्यासाठी. ते सगळं खर्च सरकारने सोसला पाहिजे अशी केंद्र सरकारमध्ये आम्ही भूमिका घेऊ. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. आम्ही जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना केल्यावर ज्या लहान लहान जाती समाजात विभागलेली लोक आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याचं धोरण देखील आम्ही करू, हे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे. आणि म्हणून या देशात जे जे भारतीय जनता पक्षाने चुकवलेलं आहे त्याच्यावर बोट ठेवून आम्ही विकासाचं काम आपल्या सर्वांचं करू. या जिल्ह्यात रेल्वे आलेली नाही, येणार म्हणून बरेच वर्ष आम्ही ऐकतोय. बजरंग बाप्पा पुढच्या 5 वर्षात ही रेल्वे आणून देतील, हे वचन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही तुम्हाला देतो. या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही, त्यासाठी ज्यांना अनेक वर्ष आपण सत्ता दिली त्यांना बाजूला करायची ही संधी आहे. आणि हा नवा चेहरा बजरंग बाप्पांचा आपण दिल्लीला पाठवूया. दिल्लीमधून या देशाच्या सरकारकडून या विकासासाठी सगळे विकासाचे दार उघडण्याचं काम बजरंग बाप्पा करतील, मला विश्वास आहे. बजरंग बाप्पा, तुम्हाला कोणी काही म्हणो, पण तुम्हाला पराभूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना आणावं लागलं. याच्यातच त्यांचा पराभव. आपण जिंकलं. आमचं सरकार आलं, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं. आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या 31 लाख शेतकऱ्यांना
जवळपास 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अपेक्षा केली. 20,000 कोटी रुपये वाटले. नुसत्या बीड जिल्ह्यामध्ये 2,94,000 शेतकऱ्यांना 1,514 कोटी रुपये वाटले. बीडला त्याचा लाभ एवढा मिळाला. आम्ही सत्तेत आलो त्यावेळी या देशात महाराष्ट्र पुढे जाईल यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलं. आणि उद्या 4 महिन्याने आपलं सरकार येणार आहे. महाराष्ट्रातली हवा आता बदललेली आहे. तुम्ही काही चिंताच करू नका. बजरंग बाप्पा तुम्ही दिल्लीला जायचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आणण्यासाठी ही जनता आपल्याला आशीर्वाद देईल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आमच्या मेहबूब शेखने सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे सांगितले. मला बरेच फोन येतात बीड भागातून. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, आमच्यावर मुद्दामून अमकी कारवाई केली, तमकी कारवाई केली, तडीपारची कारवाई केली. मेहबूबची भाषा वेगळी आहे, पण मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की टाइम बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. परिस्थिती बदललेली आहे आणि 4 महिन्याने सरकार बदललं तर तुमची अडचण होऊ नये असं तुम्ही वागा, एवढा आपला सहज सल्ला देतो. आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी रोज येत आहेत. काल इथं अंबेजोगाईच्या सभेत आले. भारताचं संविधान बदलणार आहे ही या देशातल्या गोरगरीब माणसाची आता खात्री झालेली आहे. खात्री झाल्यामुळं काल येऊन त्यांना एक विधान या ठिकाणी करावं लागलं. राहुल गांधी सगळीकडे सभेत सांगत होते हे सरकार अडाणी आणि अंबानीचं आहे. एक शब्द कधी मोदी साहेब बोलले नाहीत, एक शब्द कधी बोलले नाहीत आजपर्यंत. ते नावच घ्यायचे नाहीत अडाणी आणि अंबानीचे. पण पराभवाच्या भीतीनं आज मोदी साहेब म्हटले आज दुपारी की अडाणी आणि अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिले, काळे पैसे दिले असं म्हटलेच साहेब. आता काळे पैसे दिले म्हटल्यावर ईडी लगेच आली पाहिजे, आयटी लगेच आली पाहिजे, त्यांना तिकडे पाठवलं पाहिजे. जर त्यांच्याकडे काळं धन हे तुम्हाला माहित असेल तर तिकडे ईडी गेली पाहिजे, आयटी गेली पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ते टेम्पोतून तुम्हाला पैसे पाठवतात ह्याचा अनुभव कसा काय? ते कशातनं गाडीतनं पाठवतात, टेम्पोतनं पाठवतात, ते विमानानं पाठवतात, ते टेम्पोनं पैसे पाठवतात असं मोदी साहेब म्हणतात. पायाखालची जमीन फुलचंद कराड साहेब सरकलेली आहे. मी तुम्हाला हे साटकं सांगतो. अजून उद्या काहीतरी वेगळं आश्वासन येईल. आज म्हणेल तो सूर्य आणून तुम्हाला देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची आहे. कारण या देशातली जनता आता यांचं ऐकायला तयार नाही. मी सगळ्या भागात जातोय. शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. शरद पवार साहेबांचा पक्ष फोडताना तिकडे कुठेतरी भोपाळला नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली, भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांनी भाषण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एक आरोप केला. तो आरोप केल्या केल्या आमचे सगळे गडी पळून गेले, सगळे गेले तिकडे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांना धडाधड शपथ करून देण्याचं राज्यपाल भवनमध्ये जाऊन शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. त्या दिवशी भारतीय जनता पक्षाची जी इमेज होती ती पूर्णपणाने संपली. मोदी साहेबांनी यांना धमकी दिली आणि दुसऱ्या बाजूने 4 दिवसात शपथविधी कार्यक्रम झाला. त्या दिवशी भारतातल्या जनतेला कळलं की सगळे मोदी साहेबांच्या धमकीला घाबरून पळून आले आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले आणि सत्तेत सहभागी झाले. शिवसेना फोडली, सत्तेत भारतीय जनता पक्ष आला. तिथपर्यंत सगळं ठीक होत. पण खोके हा शब्द एवढा प्रचलित झाला की कुठल्या आमदारानं किती घेतले याची लय मायंदाळ चर्चा झाली महाराष्ट्रात. पारावर एवढी चर्चा, ह्यानं 2 घेतले का 5 घेतले का 4 घेतले का 50 घेतले.
मग स्पर्धा व्हायची. लोक सांगायचे अरे आपला 5 मध्ये काय थांबतोय आमदार, आपला लय देण्याचा लय हुशार आहे, 10-15च्या आत येणार नाही. मग दुसरा सांगायचा 10-15 नाही 20. तिसरा सांगायचा शहाणा आहेस, आपला लय पोचलेला आमदार आहे, 50च्या आत काय थांबणार नाही तो. असे आमदारांचे व्हॅल्युएशन झाले, कोणी किती घेतले असेल. एवढ्या चर्चा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात पूर्वी कधीही झाल्या नाहीत. तेवढ्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या चर्चा झाल्या. आणि महाराष्ट्र सरकारवर मी आज बोलत नाही, धनंजय मुंडेने केलेल्या आरोपावर आज मी बोलत नाही. पुढे महाराष्ट्राच्या ताब्यात, महाराष्ट्राच्या समोर, महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्या चर्चा झाल्या त्या पुढच्या निवडणुकीला मी सांगेन. आज ही निवडणूक भारताची आहे. देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय. या देशामध्ये 22 लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे, जवळपास 70-80% संपत्ती 22 लोकांच्याकडे आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकडे उरलेली 22-30% संपत्ती आहे. या देशात श्रीमंत कोण झाले, मगाशी नावं देऊन घेतली. भारतातले किती लोक 100च्या यादीत आहेत, त्यात या सगळ्यांची नावं आहेत. जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या मध्ये पहिल्या 100मध्ये भारतातली काही नावं गेली. आम्हाला आनंद आहे, पण ती कशी गेली? सगळे भारतातली बंदरं यांनाच, भारतातली सगळी विमानतळं यांनाच. दुसऱ्याकडे असेल तर त्याला ईडी पाठवून ती विकायला लावली आणि ह्यांच्या हातात देण्याची व्यवस्था केली. त्यामुळं भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही काही मुठभर लोक श्रीमंत झाली. तुमच्या माझ्या जीवनात काही फरक पडला नाही, हे मित्रांनो लक्षात घ्या. आज भारतामध्ये हे जे म्हणतात ना 2 नावं मगाशी, हे आणि अजून 4-7 जण श्रीमंत लोक आहेत, त्या सगळ्यांना सगळी मोठी रस्त्याची कामं, टनेलचे काम, जे मोठं भारतात आहे ते सगळे यांनी विकलेलं आहे. तुम्हाला ऐकण्या आणि समजण्यासारखे काम मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आता तुमची बँक आहे, बँक थकलेली. आता वैद्यनाथ कारखान्याचे पैसे थकले, समजा किती थकल्यात मला माहित नाही, पण 200-300 कोटी रुपये असतील. 400 कोटी. तुम्ही डायरेक्टर होता, व्हाईस चेअरमन. 400 कोटी पंकजा मुंडे एखाद्या बँकेत गेले, त्या बँकेत ज्यांचं कर्ज आहे त्यात, आणि त्यांनी सांगितलं 1 टाइम सेटलमेंट करा. तर व्हायला पाहिजे की नाही 1 टाइम सेटलमेंट? समजा 400 कोटीची सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे? आकडा सांगा तुम्हाला, कितीला व्हायला पाहिजे? 300 कोटी मुद्दल तर दिलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे. पंकजा मुंडेंना कळलं आकड्या, तर तेही भारतीय जनता पक्षावर नाराज होतील. एक 1 टाइम सेटलमेंट केलेली आहे शिवा इंडस्ट्रीजची. 4,863 कोटी बँकेची थकबाकी भरायची होती. 318 कोटी रुपये घेतले आणि बँकेने त्यांना सोडून दिलं. 4,863 कोटी रुपयातले 318 कोटी घेतले आणि 4,500 कोटी, जवळपास 4,500 कोटी रुपये सोडून दिले. म्हणजे 93%, 93.5% पैसे माफ केले. एक DHFL नावाची कंपनी आहे, 91,000 कोटी बँकेकडे यायचे होते. पिरामल उद्योग समूह एक मोठाच आहे, त्यांना 37,000 कोटी, 91,000 कोटीची कंपनी देऊन टाकली. येणं ज्यांचं होतं. व्हिडिओकॉन 79,000 कोटी, 71,000 कोटी रुपये त्यांचं सेटलमेंट. वेदांता ग्रुपला, म्हणजे तो फॉक्सकॉनवाला, त्याला फक्त 2,962 कोटी रुपयात 71,000 कोटीची कंपनी देऊन टाकली. वरचा तोटा बँकेनं सहन केला. त्यामुळे भारतामध्ये ते जेट एअरवेज नावाचं विमान तुम्ही ऐकलं असेल, जेट एअरवेज कंपनी, ते 7,807 कोटी बँकेत येणे होते. त्या जेट एअरवेजच्या मालकाला एवढी ईडी लावली तो तुरुंगातच आहे. त्याची कंपनी जालन उद्योग समूहाला 1,375 कोटीला विकली. ह्याचं घ्यायचं आणि ह्याला विकायचं. बिलियनचे नाण्याची अशा विक्री आणि खरेदी होत नाहीत. आणि म्हणून आज देशातल्या बँकांना मोठा खड्डा पडलेला आहे. आणि खड्डा एवढा पडलाय की तुम्हाला
बँकेत पैसे भरले आले तर SMS येतो, त्याला 18 रुपये बँक घेते महिन्याला. म्हणजे 12 महिन्यात तुमचं एक अकाउंट असेल तर 216 रुपये जातात. अशी भारतामध्ये मित्रांनो 991 कोटी अकाउंट आहेत. 991 कोटी अकाउंट मधून भारतीय जनतेच्या खिशातनं 63,000 कोटी रुपये दरवर्षी बँका काढून घेतात. फक्त SMS पाठवला, 2-4 SMS आले गेले आपल्याकडून 63,000 कोटी रुपये काढले जातात. या देशातल्या बँकांचा खड्डा यांच्या आदेशामुळे पडलाय. हा जो मी तुम्हाला हेअरकट सांगितला, कमी पैसे घेतले बँकांनी, त्या बँका अडचणीत आल्या म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून या देशामध्ये सगळ्या सर्व्हिसेसवर कर आकारायला, टॅक्स लावायला किंवा त्याच्यावरून पैसे घेण्यासाठी, फी घेण्यासाठी परवानग्या बँकांना दिलेल्या आहेत. आता GST तर सगळ्यांवर आहे. LICच्या पॉलिसीवर पण 18% GST आहे. तुम्ही 2 चाकी पोराला घ्यायला गेला तर दुचाकीवर GST किती आहे माहितीये का? 28% आहे. 2 लाख. मी मगाशीच एका तरुणाने माझ्या हातात चिठ्ठी दिली, तुम्हाला मी वाचून दाखवतो कशी आपली सगळ्यांची लूट चालू आहे. ऍक्टिवा 2015ला 45,000 रुपयाला होती. आता 2024ला 76,000 रुपयाला ऍक्टिवाची किंमत आहे. त्याच्या रोड टॅक्स 11%, त्याच्यावर सेस 2% आणि GST 28%. अशी 76,000 रुपयाची ऍक्टिवा 1,03,000 रुपयाला आपल्याला घ्यावी लागते. 4 चाकी थार घेतली तर 11,25,000 रुपये 10 साली किंमत होती. आता 19 लाख किंमत आहे. त्याची रक्कम होते 21,40,000. म्हणजे 28% रक्कम ही सरकार आपल्याकडून टॅक्स म्हणून घेते. दुचाकी घ्यायची चोरी, 4 चाकी घ्यायची चोरी. मी यासाठी उदाहरणं देतोय की तुम्ही नांगर घ्यायला गेला, ट्रॅक्टर घ्यायला जावा, पलटी, रोटोवेटर काय पण घ्यायला जावा, पहिल्यांदा नरेंद्र मोदींना कर भरण्याची पाळी आहे 18% आणि 12%. त्याच्याशिवाय तुम्ही घरी एकही वस्तू आणू शकत नाही. तुमच्या पायातलं चप्पलही GST भरून येतं, अंगावरचा कपडा येतो, साडी पण येते. या देशामध्ये आता अन्न पॅक करून घेतलं तरी GST भरावा लागतो, काही मोफत नाही. गरिबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू या देशात मोदी साहेबांनी कर लावून महाग केल्या. आज तुमची माझी महागाई त्याच्यामुळे आहे. आपल्या देशावरचं कर्ज आता मित्रांनो 56 लाख कोटी मनमोहन सिंगांच्या वेळी होतं, ते आता 210 लाख कोटी झालेलं आहे. म्हणून मला भीती आहे, पुन्हा जर तुम्ही कमळाला निवडून दिलं, कमळावर शिक्का मारला, हे इथं निवडून आलेले खासदार काही करू शकणार नाही. ते त्यांना देशात सांगतील मोदी साहेब 210 लाख करोड़ का कर्जा है, अपने को 18% का GST अब 21% करना पड़ेगा. पेट्रोल 105 रुपए का 115 करने के बावजूद ये कर्जा फेडताच येणार नाही. डिझेल आता लाजून 98-97 वर आहे. एकदा कमळावर शिक्का मारा, नाही ते डिझेल 105 रुपये झालं तर माझं नाव बदला तुम्ही. सगळी लूट आहे. या देशाचं अर्थकारण यांनी एवढं बिघडवलंय की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने यांना सल्ला दिला, अरे थांबा किती कर्ज काढताय, तुमचा श्रीलंका होईल. श्रीलंका म्हणजे काय? 4-6 वर्षापूर्वी श्रीलंकेच्या पंतप्रधान राष्ट्रपतीला हुडकत लोक राजवाड्यात गेली आणि त्यांना मारायला गेली आणि ते पळून गेले विमानानं आणि वाचले. देशात राजकीय अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि या देशाला संतुलित लोकांची संवाद साधणारं नेतृत्व असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या देशात बदल करण्यासाठी उद्याच्या निवडणुकात आपल्याला तुतारीच्या नावाने बजरंग बाप्पा दिल्लीला पाठवायचे. आपण सगळ्यांनी, बाकीचे सगळे स्थानिक तुमचे प्रश्न आहेत, पण निवडणूक दिल्लीची आहे. दिल्ली तुमच्या खिशातनं किती काढते हे तुम्ही लक्षात घ्या. फुलचंद कराडांसारखा माणूस परळीला दर्शनाला जायच्या आधी त्यांचं कुणीतरी पाकिट रस्त्यावर मारलं, देवाच्या दारात गेले, तेवढ्यात ते पाकिट मारून परत आला आणि फुलचंद कराड साहेबांना म्हटलं, साहेब हे तुमचं पाकिट घ्या, तिथं पडलं होतं. फुलचंद कराडनं म्हटलं देव पावला. फुलचंद कराडांसारखा गोंडस चेहरा फोटोत बघितल्यामुळे ते आला आणि त्यांनी पाकिट दिलं.
फुलचंद कराड मिठी मारतात आणि म्हणतात, अरे वा वा वा, वैजनाथाचं माझ्यावर किती उपकार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस मला देवाच्या दारात भेटला म्हणून माझं पाकिट मला मिळालं असं समजतात ते. जात तो निघून दर्शन होतं आणि फुलचंद कराड बाहेर येतात. त्यांना लक्षात येतं पाकिट जर हलकं झालंय. पाकिट काढून बघतात तर 3,000 रुपये असतात आणि उरलेले 17,000 रुपये त्यांनी काढून घेतलेले असतात. अशी पाकिटमारी तुमची आमची भारतात या सरकारनं केलेली आहे. दिल्लीवरून 6,000 रुपये, महाराष्ट्र सरकारकडून 6,000, आपण खुश. पण अहो, आपल्या सोयाबीनचा दर 7,000 रुपयाच्या ऐवजी 4,000 रुपये झाला. 3,000 रुपये 50 क्विंटल सोयाबीन बाजारात नेलं तर 1.5 लाख रुपयाचा खड्डा तिथंच पडतो. आणि म्हणून आपण थोडस सावध व्हा. हिशेब करा. माझ्याकडे ऑडिओ आहे, आता ती वेळ झाला 10 वाजतील, पण त्यामध्ये तो माणूस फार उत्तमपणाने सांगतो की कसं आमची खिशी कापायचा कार्यक्रम या सरकारनं केलाय. आणि म्हणून तुम्हीच परत घरी जावा आणि अभ्यास करा की आपल्या घरातनं कराच्या रूपानं किती पैसे जातात. प्रत्येकाच्या घरातनं 1,00,000-1.5 लाख रुपये कराच्या रूपानं आपले जातात आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला 5-6 हजार रुपये मेहरबानी म्हणून येतात. याचा विचार करा आणि उद्याच्या निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या वतीनं उभा असणाऱ्या आमच्या बजरंग बाप्पांना दिल्लीला पाठवा. मी तुम्हाला वचन देतो की बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी सुरुवात आपण बजरंग बाप्पांपासून सुरू करू आणि त्यासाठी तुम्ही सगळे बजरंग बाप्पांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.